लालबागच्या राजाची उत्साहात मिरवणूक, मुंबईकरांची तुफान गर्दी तर मुंबईचा राजा चौपाटीकडे मार्गस्थ। मुंबईतल्या श्रॉफ बिल्डिंगमधनं पुष्पवृष्टीची 55 वर्षांची परंपरा। यंदा 1000 किलो फुलांची होणार उधळण, 150 ते 200 बाप्पांवर पुष्पवर्षाव। गिरगाव चौपाटीवर मोठ्या बाप्पांचं विसर्जन सुरू तर छोट्या मूर्तींनाही पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप। पुण्यातील मानाचा पहिल्या कसबा गणपतीचं विसर्जन तर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पालाही निरोप। बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची गर्दी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ। बाप्पासमोर पारंपरिक वेशात केरळी वादकांचं सादरीकरण तर कलाकारांचंही वादन। नाशिकमध्ये रामकुंड परिसरात घरगुती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांची गर्दी। शहरात मानाच्या गणपतींची 21 चित्ररथांसह मिरवणूक। हरियाणातल्या कलाकारांचं तांडव नृत्य। सोलापूर, नागपूर, कोल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला सुरुवात। घरगुती बाप्पांचंही उत्साहात विसर्जन। ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना बाप्पांनी सुबुद्धी द्यावी, उपमुख्यमंत्री फडणवीसांची गणरायाकडे मागणी। सागरवरच्या गणपतीचं कृत्रिम हौदामध्ये विसर्जन। महायुतीमध्ये समन्वयाने जागा वाटप होतंय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती। तर महायुतीच पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास। तर अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री व्हावा ही सर्वांचीच इच्छा असते। युतीमध्ये शिंदे अजितदादांना केवळ 40 ते 50 जागा मिळतील, संजय राऊत यांचा दावा। तर स्ट्राईक रेटची खुमखुमी असेल तर स्वतःचा पक्ष काढण्याचं दिलं आव्हान। राष्ट्रवादीत कोणतीही नाराजी नाही, प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण। शिंदेंच्या शिवसेनेला महामंडळावर संधी मिळाल्यानं राष्ट्रवादीमध्ये नाराजीची चर्चा। अरविंद केजरीवाल यांनी दिला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा। आतिशी होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री। सर्वोच्च न्यायालयाकडनं बुलडोझर कारवाईला 1 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती। विशिष्ट धर्माच्या घरांची तोडफोड होत असल्याची जमियात उलेमाए हिंदची याचिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।